पारोळा शहराचे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंके हे दिवाळीत गेल्या 5 वर्षांपासून धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही नोटा, सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तूंचे पूजन न करता ते सपत्नीक करतात आजीबाईचा खजिनाचे पूजन. हा आजीबाईचा खजिना म्हणजे त्यांना एका आजीबाईने खुश होऊन दिलेली 10 रुपयांची नोट. ती छानपणे फोटो फ्रेममध्ये मडवून त्यांनी अनमोल खजिना म्हणून आपल्या देव्हाऱ्यात ठेवली आहे. याविषयी सांगताना मनवंतराव साळुंके म्हणाले की, मी गेल्या 43 वर्षांपासून धरणगाव रस्त्यावरील पिंपरखेड मारुती मंदिरात नेहमी दर्शनास जातो. तेथे सुंदरकांडचा पाठही करतो. गेल्या 11 वर्षांपासून जेव्हा पारोळा शाळेमधून प्रशासकीय बदलीची वेळ आली, त्यावेळी या महिन्याच्या पुढील गाव धाबे येथे बदली करण्याची संधी मला लाभली. जाता येता मारुतीरायाचे दर्शन होईल याचा मोठा आनंद होता. असेच 3-4 वर्ष गेल्यानंतर एका शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर मारुतीरायांचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर बाहेर एका आजीने विचारले. त्या अहिराणी भाषेतच बोलत होत्या. अरे बा, मला पारोळापर्यंत नेतो का? मी आजींना आनंदाने हो म्हणालो. त्या गाडीवर बसल्या. मग गप्पा सुरू झाल्या. त्या म्हणाल्या की मी 7-8 जणांची विनंती केली, पण कोणीच मला बसवले नाही. तेव्हा मी त्यांना समजावले की आजी, ही स्कूटी गाडी आहे, यावर म्हातारे लोकांना सहज बसता येते. कदाचित ते मोटरसायकलवाले असतील, आपणास त्यावर बसता येणार नाही, आपण पडून वगैरे जाल म्हणून त्यांनी बसवले नसेल. अशातच गाव आले. मडक्या मारुतीजवळ त्या म्हणाल्या, मला येथे सोड. मी त्यांना उतरवले. त्या काहीतरी सांगत होत्या, पण मी निघून गेलो. पुढे अशा शनिवारी त्या मला भेटत राहिल्या. कधी कधी नाही भेटायच्या. भेटीदरम्यान आमचे गाडीवर बोलणे होत होते. त्यातून त्यांची पिंपरखेड मारुतीरायांवर खूपच श्रद्धा होती व त्या अनेक वर्षांपासून नियमित शनिवारी दर्शनास येत असे. त्या महाजन समाजाच्या होत्या. लग्न झाल्यावर उंदीरखेडे गावातून पतीसह पारोळ्यात रोजगारासाठी आल्या. त्यांना एक मुलगाही आहे. पतीचे लवकर निधन झाले. मुलगाही मोठा झाल्यावर आईला सोडून शिरपूर निघून गेला. अनेक वर्षांपासून त्या मडक्या मारुती चौकात साईबाबा मंदिरजवळ एकट्या राहत होत्या. मिळणाऱ्या 1,500 विधवा पेन्शनवर आपले जीवन जगत होत्या. ही त्यांची शोकांतिका. असेच एका शनिवारी मी त्यांना मंदिराजवळून नेत मडक्या मारुती चौकात सोडले, तर त्या गाडीला आडव्याच झाल्या. त्यांनी कमरेला खोचलेली कापडी पिशवी काढली. त्यात प्लॅस्टिक पिशवीतील पुरचुंडी सोडत त्यांनी त्यातून 10 रुपयांची नोट काढली व बळजबरी माझ्या हातात कोंबत तुला हे घ्यावेच लागतील म्हणून आग्रह केला. असेच मागेही त्यांनी मला पैसे देण्याचा प्रयत्न केला होता, पण मी कधीच घेतले नाही. पण त्या दिवशी मात्र आजींनी गाडी अडवून ते घेण्याचा खूपच आग्रह केल्याने ती नोट मी घेतली व पाकिटात एका कोपऱ्यात ठेवून दिली. त्यानंतर काही शनिवार त्या आजीबाई मला भेटल्या, मात्र त्यानंतर त्या कधीच भेटल्या नाहीत. अगोदर वाटायचे मी येण्या अगोदर त्या कुणासोबत निघून गेल्या असतील, पण तसे काही झालेले नव्हते. कदाचित त्यांचे निधन वगैरे झाले असेल. पण त्यांनी मला दिलेली ती 10 रुपयाची नोट मी जतन केली. मला ती इतर पैसा अडका सोने चांदीपेक्षा मौल्यवान वाटायची, कारण एका गरीब आजीने मोठ्या मनाने माझ्या सेवेवर, मदतीवर, सुस्वभावावर खुश होऊन दिलेली ती अनमोल व महान भेट होती, जिची किंमत केली जाऊ शकत नाही. मग मी ती आठवण व आजीचे ते आशीर्वाद चिरंतन ठेवण्यासाठी ती फोटो फ्रेममध्ये मडवून देव्हाऱ्यात ठेवली. त्यालाच आम्ही आजीबाईचा खजिना म्हणतो, जो कधी रिता होणार नाही. नोटांची बंडले, सोने चांदीचे दागिने येतील जातील, पण हा खजिना तसाच राहील. तेव्हापासून म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून दिवाळीत आम्ही धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला चल अचल संपत्तीची पूजा करणे सोडून आजीबाईच्या त्या खजिन्याचे पूजन करतो. तीच आमची खरी शाश्वत संपत्ती, बाकी सब माया आहे.